नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिशा ट्युटर्स या आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा लेसन नंबर 2 पाहणार आहोत, क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण लास्ट इयरमध्ये पॉलिनॉमियल्स शिकलो होतो. तर पॉलिनॉमियल्सच्या अंडरच क्वाड्रॅटिक इक्वेशन येतात. आता पॉलिनॉमियल्स म्हणजे याची थोडक्यात रिव्हिजन करूया. तर पॉलिनॉमियल्स म्हणजे आपल्याकडे एक असे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असतात आणि त्याच्या भरपूर टर्म्स असतात. त्याला आपण बोलतो पॉलिनॉमियल. तर त्याचे काही टाईप्स आहेत, लिनियर पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, क्युबिक आणि असे भरपूर टाईप्स आहेत. तर आपण लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे काय ते बघू. आता पॉलिनॉमियल म्हणजे तर आपण पाहिलं टर्म्स असतात, म्हणजे भरपूर टर्म्स असतात. तर ते म्हणजे काय, आता आपण एक एक्सप्रेशन घेऊया, त्याचं स्टँडर्ड इक्वेशन ax + b. आता याच्यामध्ये काय आहे, ह्या एक्सच्या इथे वरती डिग्री 1 आहे. आता ही डिग्री 1 जेव्हा असते तेव्हा आपण बोलणार त्याला लिनियर पॉलिनॉमियल. आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलची डिग्री 2 असते, लिनियरची 1, क्वाड्रॅटिकची 2. आता त्याचं आपण एक स्टँडर्ड एक्सप्रेशन घेऊयात, ax² + bx + c. आणि जेव्हा इथे मॅक्झिमम इंडेक्स हा 2 येतो तेव्हा त्याला म्हणतात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. डिग्री असते मॅक्झिमम 2. म्हणजे लिनियर पॉलिनॉमियलमध्ये मॅक्झिमम डिग्री येते 1, क्वाड्रॅटिकमध्ये 2, तसंच क्युबिकमध्ये 3 येणार आणि असेच वाढत जाणार. त्याला बोलतो आपण पॉलिनॉमियल. आणि आता क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलमध्ये बघितलं मॅक्झिमम इंडेक्स किंवा मॅक्झिमम डिग्री ही 2 असते. तर मग क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, आता हेच इक्वेशन आपण घेऊयात, स्टँडर्ड इक्वेशन ax² + bx + c. आणि याला जेव्हा आपण =0 करतो तेव्हा त्याला म्हणणार क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व करायचं. आता आपण लिनियर इक्वेशनमध्ये बघितलं होतं, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. जेव्हा आपण फर्स्ट चॅप्टर बघितला तेव्हा एक्स आणि वाय हे 2 व्हेरिएबल्स होते लिनियर इक्वेशनमध्ये. आणि आता क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपल्याला फक्त एक व्हेरिएबल असणार आहे, ओनली 1 व्हेरिएबल. आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन इन 1 व्हेरिएबल बघणार आहोत. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आता कशाला म्हणणार आपण, तर वन व्हेरिएबल, त्यानंतर मॅक्झिमम इंडेक्स 2, मॅक्झिमम इंडेक्स 2 आणि ए जे असणार आहे, जो रिअल नंबर असणार आहे तो 0च्या इक्वल नको आहे. म्हणजे हा जो नंबर आहे तो 0च्या इक्वल नको. तर आता असं का नको, आपण एक इक्वेशन घेऊयात, 2x² - 3x + 1 = 0. आता जर हा एक्सच्या इथे 2 नसतं आणि ते जर इथं 0 असतं, जर 2 न होता इथं 0 असतं, तर हे काय झालं असतं, 0 × x² हे झालं असतं 0 - 3x + 1 = 0. आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नसतं झालं. क्वाड्रॅटिक इक्वेशनला मॅक्झिमम डिग्री ही 2 असावी लागते, ती नाही आहे इथे, त्यामुळे क्वाड्रॅटिक इक्वेशन नसतं झालं. म्हणून जेव्हा ए असणार आहे तेव्हा हा डज नॉट इक्वल टू 0 हवा. दुसरी कोणताही नंबर असेल तरी चालेल. आता आपल्याला पेज नंबर 30, टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 30वर एक ॲक्टिव्हिटी दिली आहे की ज्याच्यात पॉलिनॉमियल्स हे कोणते, म्हणजे लिनियर आहे की क्वाड्रॅटिक आहे ते ओळखायचं आहे. तर आपण पाहूयात. फर्स्ट दिलेलं आहे 5x + 9. आता इथे मॅक्झिमम इंडेक्स 1 आहे ना, तर हे झालं लिनियर पॉलिनॉमियल. तर त्यानंतर सेकंड दिलेलं आहे x² + 3x - 5. आता मॅक्झिमम इंडेक्स इथे 2 आहे, म्हणजे हे झालं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ओके. थर्ड दिलेलं आहे 3x - 7. तर इथे मॅक्झिमम इंडेक्स आहे 1, तर हे झालं लिनियर पॉलिनॉमियल. फोर्थ तसंच दिलेलं आहे मॅक्झिमम इंडेक्स 2, तर हे झालं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल.
आणि फिफ्थ दिलेले 5x². आता इथे 5x² पण डिग्री 2 आहे. मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे. मग हे पण झालं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता इथे याच्या पुढे जो कॉन्स्टंट आहे जो पहिल्या 3 इक्वेशनमध्ये दिलेला आहे 9, 5, 7, तसं इथे कॉन्स्टंट काय येणार 0. इथे काय येणार 0x + 0. म्हणजे इथं व्हॅल्यू काय आली, जर आपण स्टँडर्ड इक्वेशन घेतलं x + bx + c, तर इथे a आहे तो नॉन झिरो आहे आणि b आणि c 0 आलं आहे आणि या इक्वेशनमध्ये c 0 आलेला आहे, तर ते चालेल. फक्त a डज नॉट इक्वल टू 0. आता यानंतर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म पाहणार आहोत. तर तो आपण आत्ताच पाहिला. काय होता, ax² + bx + c = 0. हा झाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म. आता यामध्ये आपल्याला इक्वेशन्स तयार करायचे जर ते दिलेले नसतील तर, आणि मग त्यानुसार आपण याचे a, b आणि c हे आहेत कोइफिशियंट, तर ते आपण पाहणार आहोत काय येतात. तर आपल्याला पेज नंबर 31 वरती एक चार्ट दिलेला आहे. त्या चार्टमध्ये काय सांगितलं, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेत आणि ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला जनरल फॉर्ममध्ये लिहायचेत आणि त्याचे कोइफिशियंट पुढे आपल्याला लिहायचे. तर फर्स्ट इक्वेशन आहे x² - 4 = 0. आता इथे जनरल फॉर्म काय याचा आपण बघितला, ax² + bx + c = 0. तर इथे ax² इथे 1x² आहे. ओके, देन प्लस आता इथे एक्सच्या इथे टर्म नाही आहे तरी हे येणार 0x आणि हे c ची टर्म आहे -4 = 0. आता इथे a म्हणजे काय आहे 1, b म्हणजे आहे 0 आणि c म्हणजे आहे -4. तसं सेकंड इक्वेशन दिलेलं आहे y². आता इथे च्या पुढे 2 आहेत म्हणजे इथे येणार -2y आणि हे -7 आहेत, हे लेफ्ट साईडला येणार आणि ते होणार +7 = 0. आता इथे a च्या ठिकाणी आहे 1, b च्या ठिकाणी आहे -2 आणि c च्या ठिकाणी आहे 7. तसंच थर्ड इक्वेशन दिलेलं आहे x² + 2x = 0. आता हे कसं येणार, x², x ची टर्म दिलेली आहे 2x आणि कॉन्स्टंट टर्म नाही आहे ती 0 घेतली आणि = 0. मग हे आन्सर आलं 1. a च्या ठिकाणी आलं 1, b च्या ठिकाणी आलं 2 आणि c च्या ठिकाणी आलं 0. आता यानंतर आपण रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहेत ते पाहूया. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे आपल्याला x हे व्हेरिएबल आहे ना, x, y जे कोणतेही व्हेरिएबल असेल तर त्याचे आपल्याला काही नंबर दिलेले असतील, म्हणजे रूट्स दिलेले असतील. आता ते रूट्स त्यामध्ये पुट केल्यानंतर लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड जर इक्वल आली तर आपण त्या नंबरला म्हणणार की ते क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे. तर आता आपण एक एक्झाम्पल घेऊयात. x² - 5x + 4 = 0 आणि आता हा व्हेरिएबल x व्हेरिएबल आहे त्याच्या = आपण घेऊयात 1. आता म्हणजे काय, 1 हे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे की नाही हे आपल्याला शोधायचं आहे. तर यामध्ये आपण x = 1 ही व्हॅल्यू पुट करणार. -5 × 1 + 4 = 0. 1चा स्क्वेअर 1 आला, 5 × 1 5 + 4 = 0. 1 - 5 -4 + 4 -4 + 4 = 0 आणि हे आलं 0 = 0. म्हणजे ही झाली लेफ्ट हँड साईड आणि ही झाली राईट हँड साईड आणि दोन्ही इक्वल आली आहेत. म्हणजे काय, हे x = 1 इज द रूट ऑफ अबाव इक्वेशन. रूट ऑफ अबाव क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि जर इथे जर 0 नसतं आलं, 0 सोडून दुसरी कोणताही नंबर आला असता तर ते या इक्वेशनचं रूट झालं नसतं. मग हेच आता आपल्याला बघायचं आहे. तर आता आपण प्रॅक्टिसचे 2.1 सॉल्व करूयात. प्रॅक्टिसचे 2.1 मध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय तर समजलेलं, तर आपण इथे इक्वेशन कोणतेही लिहू शकतो. तर आपण घेऊयात y² - 4y + 10 = 0. हे झालं फर्स्ट इक्वेशन. आणि सेकंड m² + 6m - 4 = 0. हे झालं सेकंड इक्वेशन. आता सेकंड क्वेश्चन दिला आहे, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर आपल्याला 6 क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि त्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणते हे आपल्याला पाहायचं आहे.
फर्स्ट क्वेश्चन काय दिला आहे, एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. आता आपण काय बघणार आहे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये, वन व्हेरिएबल आहे का, आहे. त्यानंतर मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे का, तर आहे. आणि ए इज डज नॉट इक्वल टू 0, तर तेही आहे. तर मग हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण काय लिहिणार, इन द अबव इक्वेशन x is the only variable and maximum index of the variable is 2. Therefore it is a क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. आता सेकंड क्वेश्चन काय दिलेलं आहे आपल्याला, तर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 5y मायनस 10. आता आपल्याला हे प्लस 5y आणि मायनस 10 हे लेफ्ट हँड साईडला आणावं लागेल. हे झाले मायनस 5 प्लस 10 इज इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. याच्यात वाय इज द ओनली व्हेरिएबल दिलेलं आहे आणि मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे, म्हणजे हेही आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. इन द अबाव इक्वेशन वाय इज द ओनली व्हेरिएबल अँड maximum index of the variable is 2. Therefore it is a quadratic equation. आता आपण थर्ड क्वेश्चन पाहूया. थर्ड क्वेश्चन काय दिलेलं आहे, वाय स्क्वेअर प्लस 1/y इज इक्वल टू 2. आता इथे वाय स्क्वेअर आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये इथे वाय दिलेलं आहे, तर हे वाय आपल्याला कॅन्सल करावं लागेल. तर मल्टिप्लाईंग अबाव इक्वेशन बाय वाय. मग हे वाय स्क्वेअर इंटू वाय प्लस 1/y इंटू वाय इज इक्वल टू 2 इंटू वाय. हे झालं वाय क्यूब प्लस वाय कॅन्सल झाले, आलं 1 इज इक्वल टू 2y. y क्यूब मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. वन व्हेरिएबल आहे पण मॅक्झिमम इंडेक्स 3 आहे. देअरफॉर इन द अबव इक्वेशन y is the only variable and maximum index of the variable is 3. Therefore it is not a quadratic equation. ओके. यानंतर आपण फोर्थ क्वेश्चन बघूया. फोर्थ क्वेश्चन दिलेलं आहे एक्स प्लस 1/x इज इक्वल टू मायनस 2. आता इथे पण मल्टिप्लाईंग अबाव इक्वेशन बाय एक्स. इथे एक्सनं मल्टिप्लाय झाल्यानंतर येणार एक्स स्क्वेअर प्लस एक्स कॅन्सल होणार, येणार 1 इज इक्वल टू मायनस 2x. आता हे मायनस 2x लेफ्ट हँड साईडला येणार, प्लस 2x झाले प्लस 1 इज इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ओनली वन व्हेरिएबल आहे एक्स आणि मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे. देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता त्याच्या मधलं जे आहे हे तुम्ही लिहू शकता की एक्स इज द ओनली व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 2. देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. फिफ्थ क्वेश्चन आहे m प्लस 2 m मायनस 5 इज इक्वल टू 0. आता हे m ना आतमध्ये मल्टिप्लाय होणार, m मायनस 5 हे प्लस 2 घेतलं आपण, m ना आतमध्ये मल्टिप्लाय केले. आता प्लस 2ने मल्टिप्लाय करूयात इज इक्वल टू 0. हे होणार m स्क्वेअर, हे मायनसचं साईन आणि हे 5m झाले.
प्लस 2m आणि मायनस आणि प्लस होणार मायनस 2 × 5 होतात 10 इज इक्वल टू 0. -5 आणि +2 हे झाले -3m -10 इज इक्वल टू 0. देअरफॉर आपण इथे म्हणू शकतो की m इज द ओनली व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 2. देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, त्यानंतर 6th क्वेश्चन दिलेला आहे m³ + 3m² - 2 इज इक्वल टू 3m³. आता इथे 3m³ आहेत ते लेफ्ट हँड साईडला येणार. m³ हे झाले -3m³ + 3m² - 2 इज इक्वल टू 0. आता इथे m³ म्हणजे 1m³ आणि -3m³ -2m³ + 3m² - 2 इज इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल का? इथे मॅक्झिमम इंडेक्स आहे 3, त्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नसणार. तर आपण इथे असं म्हणणार की इन द अबव इक्वेशन m इज द ओनली व्हेरिएबल अँड maximum index of the variable is 3, therefore it is not a quadratic equation. ओके, त्यानंतर आता आपण थर्ड क्वेश्चन पाहूया. थर्ड क्वेश्चन आहे राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ax² + bx + c इज इक्वल टू 0 and then write the values of a, b, c for each equation. आता इथे आपल्याला a, b, c म्हणजे आपल्याला कोएफिशियंटची व्हॅल्यू लिहायच्यात. फर्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यातला 2y इज इक्वल टू 10 - y². आता इथे आपल्याला राईट हँड साईडला इज इक्वल टू 0 असं, तर हे आपण पहिल्यांदा क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहून घेणार. 2y हे -y इकडे आल्यानंतर लेफ्ट साईडला होणार +y² +10 -10 होणार आणि इज इक्वल टू 0. तर आपण y² + 2y - 10 इज इक्वल टू 0. आता हे आपण कम्पेअर कशासोबत करणार? तर स्टँडर्ड फॉर्मसोबत. कम्पेअरिंग अबाव इक्वेशन विथ ay² + by + c इज इक्वल टू 0. आणि मग आता याच्यातील आपल्याला abcच्या व्हॅल्यू ह्याच्यात a इज इक्वल टू आहे 1, b इज इक्वल टू आहे +2 आणि c इज इक्वल टू आहे -10. हे झालं फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. आता सेकंड क्वेश्चन पाहूया. सेकंड क्वेश्चन आहे x - 1² इज इक्वल टू 2x + 3. आता आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. a - b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a² - 2ab + b². आता यासारखंच हे इक्वेशन आहे x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर. तर आपण हे याप्रमाणे सॉल्व करणार. a² म्हणजे x² -2ab 2a आहे x आणि b आहे 1 प्लस b² b आहे 1चा स्क्वेअर इज इक्वल टू 2x + 3. x² -2 × x × 1 झाले 2x प्लस 1चा स्क्वेअर 1 इज इक्वल टू 2x + 3. x² - 2x हे +2x लेफ्ट हँड साईडला आल्यानंतर होणार -2x इज +1 आणि हे -3 इज इक्वल टू 0. x² मायनस प्लस होणार 4x आणि मायनस प्लस होणार आणि साईन मायनस येणार आणि हे झाले -2 इज इक्वल टू 0. आता हे कम्पेअर करणार आपण स्टँडर्ड फॉर्मसोबत. कम्पेअरिंग अबाव इक्वेशन विथ ax² + bx + c इज इक्वल टू 0. a इज इक्वल टू येणार 1, b इज इक्वल टू -4 आणि c इज इक्वल टू -2. आता त्यानंतर आपण थर्ड क्वेश्चन पाहूया. थर्ड क्वेश्चन आहे x² + 5x इज इक्वल टू -3 - x. आता इथे x² + 5x इज इक्वल टू हे -3 झाले. ब्रॅकेट ओपन करूयात आपण. -3 झाले आणि हे मायनस प्लस x झाले. x² + 5x
हे प्लस एक्स इकडे आल्यानंतर होणार मायनस एक्स आणि मायनस 3चं होणार प्लस 3 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस प्लस होणार मायनस आणि साईन येणार प्लस 4x प्लस 3 इज इक्वल टू 0. आणि मग हे कम्पेअर करणार आपण स्टँडर्ड फॉर्मसोबत. कम्पेअरिंग अबाव इक्वेशन विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू येणार इथे 1, b ची व्हॅल्यू येणार 4 आणि c ची व्हॅल्यू येणार 3. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे 3m स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9. आता इथे 2m स्क्वेअर लेफ्ट साईडला येणार 3m स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअर, हे मायनस 9 प्लस 9 होणार इज इक्वल टू 0. आता हे येणार 3 मायनस 2 1m स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल टू 0. मी स्टँडर्ड फॉर्ममध्ये असणार m स्क्वेअर प्लस 0m प्लस 9 इज इक्वल टू 0. आणि हे कम्पेअर होणार कम्पेअरिंग अबाव इक्वेशन विथ am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. आणि आपला आन्सर आले a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 0 आणि c इज इक्वल टू 9. आता फिफ्थ क्वेश्चन पाहूया. फिफ्थ क्वेश्चन आहे p इन ब्रॅकेट 3 प्लस 6p इज इक्वल टू मायनस 5. इथे p ने आतमध्ये मल्टिप्लिकेशन होणार, हे झाले 3p प्लस 6p स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 5. p इंटू p झाले p स्क्वेअर, 6p स्क्वेअर प्लस 3p मायनस 5 प्लस 5 झाले लेफ्ट साईडला आल्यानंतर आणि इज इक्वल टू 0. आता हे आपण कम्पेअर करणार. कम्पेअरिंग अबाव इक्वेशन विथ ap स्क्वेअर प्लस bp प्लस c इज इक्वल टू 0. a इज इक्वल टू आहे 6, b इज इक्वल टू आहे 3 आणि c इज इक्वल टू 5. त्यानंतर 6 क्वेश्चन आहे एक्स स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 13. एक्स स्क्वेअर मायनस 9 प्लस 13 लेफ्ट साईडला आल्यानंतर होणार मायनस 13 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस मायनस होणार प्लस आणि साईन येणार ग्रेटर नंबरचं मायनस आणि 13 आणि 9 याचे ॲडिशन होते 21 इज इक्वल टू 0. सॉरी 22. आणि इथे एक्स स्क्वेअर प्लस 0x मायनस 22 इज इक्वल टू 0. आणि हे कम्पेअर होणार कम्पेअरिंग अबाव इक्वेशन विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग a ची व्हॅल्यू आली 1, b ची आली 0 आणि c ची आली मायनस 22. पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. पुढचा क्वेश्चन आहे फोर्थ क्वेश्चन. डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. म्हणजे काय आपल्याला हे रूट्स ऑफ द इक्वेशन आहे की नाही ते पाहायचं आहे. एक्सच्या व्हॅल्यू दिल्या आपल्याला 1 आणि मायनस 1. आता या व्हॅल्यू एक्स या व्हेरिएबलमध्ये पुट करून आपल्याला आन्सर काढायचा आणि ते एक्स इज इक्वल टू 1 हे रूट आहे की नाही या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं, एक्स इज इक्वल टू मायनस 1 हे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे की नाही ते आपल्याला शोधायचं आहे. तर फर्स्ट आपण सबस्टिट्यूट करूयात एक्स इज इक्वल टू 1. पुट एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. यामध्ये एक्सची व्हॅल्यू पुट करूया. 1 स्क्वेअर प्लस 4 इंटू 1 मायनस 5 इज इक्वल टू 0. 1चा स्क्वेअर 1 आला प्लस 4 इंटू 1 4 मायनस 5 इज इक्वल टू 0. 4 प्लस 1 5 मायनस 5 इज इक्वल टू 0 आणि 5 मायनस 5 होतात 0 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 1 इज द रूट ऑफ above quadratic इक्वेशन. आता आपण x इज इक्वल टू मायनस 1 हे रूट आहे का ते पाहूया. पुट x इज इक्वल टू मायनस 1
इन इक्वेशन x² + 4x - 5 = 0. एक्सची व्हॅल्यू आपण पुट करणार आहोत -1² + 4 - 1 - 5 = 0. -1चा स्क्वेअर येतो 1, म्हणजेच -1 × -1 केल्यानंतर मायनस मायनस प्लस होतात आणि हे येतात 1 × 1. आणि 1चा स्क्वेअर -1चा स्क्वेअर आला 1, -4 × 1 4 होतात आणि मायनस आणि प्लसचा मायनस येतं आणि हे -5 = 0. 1 - 4 -3 -5 = 0. 5 + 3 होणार 8 आणि ग्रेटर नंबरचं साईन येणं = 0. आता हे 0च्या इक्वल आहेत का मायनस आहेत तर नाही आहेत. त्यामुळे x = -1 इज नॉट द रूट ऑफ above quadratic equation. आता यातील आपण सेकंड क्वेश्चन पाहूया. सेकंड क्वेश्चन आहे 2m² - 5m 2m² - 5m = 0 आणि mच्या व्हॅल्यूज आहेत 2 आणि 5/2. आता आपल्याला या दोन व्हॅल्यूज या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये पुट करायच्या आणि ते रूट्स ऑफ द इक्वेशन आहेत का ते पाहायचे. पुट m = 2 इन इक्वेशन 2m² - 5m = 0. आता इथे काहीच नसतं म्हणजे 0 असतं आणि ते नाही लिहिलं तरी चालेल. mची व्हॅल्यू आहे 2 - 5 2 = 0. 2चा स्क्वेअर झाला 4 - 5 × 2 = 10. 4 × 2 8 - 10 = 0 आणि हे आन्सर आला 2 विच इज डज नॉट इक्वल टू 0. -2 हे 0च्या इक्वल नाही आहे. देअरफॉर m = 2 इज not the root of above quadratic equation. आता आपण m = 5/2 पुट करूयात. m = 5/2 इन इक्वेशन 2m² - 5m = 0. mची व्हॅल्यू आहे 5/2² - 5/2 ब्रॅकेटमध्ये आणि =0. तर हे इथे आहे 2, इथे आहे 2. 5चा स्क्वेअर 25 डिवायडेड बाय 2चा स्क्वेअर 4 -5 5/2. 25 × 2 50 डिवायडेड बाय 4 -5 × 5 25 डिवायडेड बाय 2. आता इथे 2 ने डिवाइड होत आहे. 2 2 4 आणि 2 × 25 केल्यानंतर 50 येतात. 25 डिवायडेड बाय 2 -25 डिवायडेड बाय 2 = 0 आणि हे +25 डिवायडेड बाय 2 -25 डिवायडेड बाय कॅन्सल झाले आणि 0 = 0. देअरफॉर m = 5/2 is the root of above equation. त्यानंतर आहे आपला फिफ्थ क्वेश्चन. फिफ्थ क्वेश्चनमध्ये सांगितलं आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड आउट करायला. आता काय सांगितलं आहे तिथे एक इक्वेशन दिलेलं आहे की x² - 10x + 3 = 0 आणि इथे सांगितले x = 3 हे या इक्वेशनचं
रूट आहे आणि आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर आपण पुट ही जी x इज इक्वल टू 3 व्हॅल्यू आहे ती आपण या इक्वेशनमध्ये पुट करणार. पुट x इज इक्वल टू 3 इन अबाव इक्वेशन. काय आहे इक्वेशन के एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. के एक्सची व्हॅल्यू आहे 3 स्क्वेअर मायनस 10 इन ब्रॅकेट 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. के आता 3 3 9 होतात, 9k झाले. मग हे मायनस 10 इंटू 3 30 प्लस 3 इज इक्वल टू 0. 9k मायनस आणि प्लस मायनस होणार, साईन ग्रेटर नंबर्स येणार आणि 30 मायनस 3 होतात 27 इज इक्वल टू 0. 9k हे मायनस 27 राईट साईडला जाणार, प्लस 27 होणार. के इज इक्वल टू 27 मल्टिप्लिकेशनचे 9 डिव्हाइडमध्ये जाणार आणि के इज इक्वल टू आन्सर येणार 9 3 27. के इज इक्वल टू आन्सर आलं आपलं 3. त्यानंतर आपला लास्ट क्वेश्चन आहे. लास्ट क्वेश्चनमध्ये एक ॲक्टिव्हिटी दिली आणि ॲक्टिव्हिटीनुसार आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. क्वेश्चन आहे वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन 5m² प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0 इज -7/5. कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. आता इथे काय सांगितलं आहे की आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि m इज इक्वल टू -7/5 हे आपल्याला रूट दिलेले अबाव क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. तर इथे आपण येणार डॅश डॅश इज द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 5m² प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0. तर हे रूट दिलेलं आहे -7/5. आता ते दिल्यानंतर आपण m इज इक्वल टू ती व्हॅल्यू पुट करणार -7/5. आता ते पुट केल्यानंतर इथे mच्या ठिकाणी आपल्याला -7/5 ची व्हॅल्यू पुट करावी लागेल. -7/5 -7/5. आता इथे 5 इंटू इथे करूयात आपण साईडला 5 इंटू आता इथे ब्रॅकेटमध्ये -7चा स्क्वेअर येतो 49. कसं तर -7 इंटू -7 7 इंटू 7 होतात 49 आणि मायनस मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये होतात प्लस डिवायडेड बाय 5चा स्क्वेअर होतो 25. तर इथे तसंच येणार आणि 5 इंटू 5 केल्यानंतर येतात 25. आन्सर आलं 49 डिवायडेड बाय 5. आता इथे 7 इंटू 2 होतात 14 आणि डिवायडेड बाय 5. इथे आले -14 डिवायडेड बाय 5. मग इथे बघा 49 डिवायडेड बाय 5 हे मायनस होणार 14 डिवायडेड बाय 5. आता इथे जर 5 कॉमन आले 49 मायनस 14 डिवायडेड बाय 5 तर हे होतात 35 डिवायडेड बाय 5. मग इथे येणार 35 डिवायडेड बाय 5 आणि मग 5ने डिवाइड केलं 35ला तर आन्सर येतं 7. देअरफॉर केची व्हॅल्यू आली 7. आज आपण इथेच थांबूया. प्रॅक्टिस सेट 2.1 आपला कंप्लीट झाला. आपण नेक्स्ट व्हिडिओ